ग्रॅज्युएशनचं तर झालं, पण आता नोकरी कधी मिळतोस असं सगळे लोक तुम्हाला विचारतील. पण 4 वर्षाच्या त्या ग्रॅज्युएशन पेक्षा 15 मिनिटाच्या इंटरव्ह्यूची जास्त भीती असते. आपल्याला वाटतं की समोरचा व्यक्ती काय क्वेश्चन करेल, आपल्याला त्याचे आन्सर येतील का, आपली पर्सनॅलिटी समोरच्याला आवडेल का. तर इतकं काही विचार करत नका बसू मित्रांनो, कारण की इंटरव्ह्यू म्हणजे काही परीक्षा नाहीये. तुमच्यामध्ये काय कॉन्फिडन्स आहे समोरचा व्यक्ती हे चेक करत असतो. तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत खोटं बोलू शकता समोरचा व्यक्ती हे चेक करत असतो. कारण की तुम्ही जरी ते रट्टा मारून गेलेले असले तरी समोरच्याला ते एक्सपिरियन्स मधलं नॉलेज असतं. इंटरव्ह्यू मधली भीती घालवायची असेल ना तर काहीतरी साधे पण महत्वाची टिप्स सांगतो. त्या अगोदर हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि फॉलो नक्की करून घ्या. बेसिकली ना थोडाफार स्टडी करून जायचं किती कंपनी कुठल्या टाईपची, म्हणजे इंजेक्शन मोल्डिंग असेल, इंजेक्शन मोल्डिंग मध्ये काय काय असतं, मटेरियल कुठले कुठले असतात, रॉ मटेरियल कुठले कुठले असतात, प्रोडक्ट काय आहे त्यांचं, त्याच्यावरती थोडाफार स्टडी करून जा. म्हणजे विचारल्यावरती तुमच्यामध्ये थोडाफार आत्मविश्वास असतो. आपली ताकद, कमजोरी आणि अचिव्हमेंट बद्दल प्रामाणिक राहा. जे तुम्ही तयार करून गेलेले उत्तर आहे ना त्याच्यापेक्षा खरे उत्तर जास्त प्रभावी असतात. समोरचा व्यक्ती लगेच ओळखून घेत असतो की तुम्ही खोटं बोलतायत की खरं बोलतायत. हसरा चेहरा आणि तुमचा कॉन्फिडन्स आवाज या तुमच्या ज्ञानापेक्षा जास्त प्रभावी ठरत असतात. अपयशाला तर ना बिलकुल पण घाबरू नका. पहिला इंटरव्ह्यू फेल गेला तुमचा तर काही फरक पडत नाही मित्रांनो, दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये होईल. प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला काही ना काहीतरी शिकून जात असतो, काही ना काहीतरी ग्रो करेल. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इंटरव्ह्यू घेणारा माणूस तुमचं मन बघण्यासाठी नाही बसलेला आहे तिथं, तर तुमचं पोटेन्शियल बघण्यासाठी बसलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रॅज्युएशन झालेल्या मित्रांना शेअर करा, कारण की तो पुढच्या वेळेस जेव्हा इंटरव्ह्यूला जाईल ना त्याला थोडीफार त्याची हिंमत भेटून जाईल. आणि असलेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ओजी गुरुला फॉलो करून घ्या.